सर्वांना हरिओम. सुखासारिथे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्दासबोध दशक 3मध्ये आपण आज समास 3 शिकणार आहोत. त्याचं नाव आहे स्वगुण परीक्षा ब. मागच्या भागात आपण स्वगुण परीक्षा अचा विचार केला. आज आपण त्याचा पुढचा भाग जो आहे बचा विचार करूया, त्याचा थोडक्यात अभ्यास करूया. संसाराच्या मायेच्या जाळ्यात अडकलेला मनुष्य त्यामध्ये कशा रीतीने गुरफटला जातो आणि त्याने त्यातून कितीही बाहेर पडण्याचा, सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तरी तो संसारपाशात जास्तीत जास्त कसा अडकून पडतो हे आपल्याला समर्थांनी मागच्या समासातून सांगितले. पहिली पत्नी मरण पावल्यावर त्याला उपरती झाली खरी, मनामध्ये वैराग्याचा विचार आला, रागपासून संन्यासी व्हावे असं वाटलं, पण ते फार काही टिकलं नाही. तिच्या मृत्यूनंतर त्याने दुसरे लग्न केले आणि मागचे दुःख तो पार विसरून गेला. संसारात सुख आहे म्हणून पुन्हा त्यातच रमला, परंतु आता मात्र तो अतिशय कंजूस झाला. स्वतःला पोटभर अन्न देखील खाईना. पैशासाठी तो आपले प्राण टाकू लागला. आता जर हे जग पुरायचा प्रसंग आला तरी तो पैसा खर्च करीना. साठवलेल्या पैशात सारखी भर घालू लागला. अशी त्याची वृत्ती झाल्यामुळे त्याच्या अंतरंगात चांगली वासना टिकणे अशक्य झाले. तो स्वतः धर्म पालन करीना, म्हणजे धर्माप्रमाणे वागत नाही, धर्माप्रमाणे आचरण करत नाही आणि दुसरा करू लागला तर त्यालाही करू देईना. साधू सज्जनांची, सत्पुरुषांची सदा सर्व काळ निंदा करणे हाच आता त्याचा उद्योग होऊन बसला. तीर्थयात्रा नाही, व्रतवैकल्ये नाही की अतिथी अभ्यागत नाही अशी त्याची वृत्ती बनली. मुंगीच्या तोंडातील अन्नाचा कणही तो वेचून साठवू लागला. आता तर त्याला स्वतः पुण्य करण्याची बुद्धी होईना आणि दुसरा करू लागला तर ते त्याला पाहावेना. आणि आपल्याला आवडत नाही म्हणून जो कोणी करीत असेल त्यांची तो चेष्टा करू लागला. एखादं पुण्यकर्म त्याला आवडत नाही पण दुसरा कोणी करत असेल तर त्यांची तो चेष्टा करू लागला. तो देवाला, भक्तांना खोटे मानू लागला. आपल्या अंगच्या शक्तीच्या बळावर लोकांना त्रास देऊ लागला. कठोर शब्द बोलून माणसांच्या मनाला दुखवू लागला. नीतीचा त्याग करून अनितीने वागू लागला आणि सदा सर्वदा अभिमान बाळगून ताठ्याने, अहंकाराने वागू लागला. त्याने पूर्वजांनाही फसवले. आता तो त्यांचे श्राद्धही करीनासा झाला. काहीतरी सबब काढून, कारण काढून त्याने कुलदैवताला सुद्धा फसवले. कुळधर्म, कुळाचार पाळीना. एखाद्या कुळधर्मासाठी सुवासिनी सौभाग्यवती स्त्री हवी होती, तेव्हा माहेरपणाला आलेल्या बहिणीला त्याने अक्षत म्हणजे आमंत्रण दिले. बायकोला न्यायला आलेल्या मेव्हण्यालाच त्याने ब्राह्मण म्हणून आमंत्रण दिले आणि अशा रीतीने तो खर्च वाचवू लागला. त्याला हरिकथा आवडेना आणि देवाची काय आवश्यकता आहे असे त्याला मनोमन वाटू लागले. उगीचच स्नान संध्या तरी का करायची असे तो म्हणे. लोकांचा विश्वासघात करून लोभाने त्याने धन वाढवले. तारुण्याच्या मस्तीने माज येऊ लागला व तो आणखीनच
उन्मत्तपणे वागू लागला. तारुण्याचा भर अंगात भरल्याने धैर्याने मन आवरून धरणे त्याला कठीण जाऊ लागले आणि मग जे करू नये ते महापाप त्याने केले. नवीन बायको केली खरी, पण ती वयाने लहान होती, वयात आलेली नव्हती. ती विषय सुखाच्या लोभाने तो कुणाला ओळखेनासा झाला. आता त्याच्या मनात परस्त्रीबद्दल आई बहिणीप्रमाणे वागले पाहिजे हा विचारच राहिला नाही. आणि परस्त्रीशी संबंध ठेवल्यामुळे तो पातकी बनला, पापी बनला. पण त्याच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. परस्त्री दृष्टीस पडतात त्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न होऊ लागली. पण ती आपल्याला मिळणार नाही याचे त्याला दुःख होई. त्यामुळे तो अत्यंत हिरमुसला होऊ लागला. अशा रीतीने त्याने खूप पाप केले. शुभाशुभाचा, चांगल्या वाईटाचाही विचार त्याच्या मनात आता राहिला नाही. त्या व्यसनाने एकाएकी त्याच्या अंगात दुःख भरले. त्याला उपदंशासारखे रोग झाले आणि रोगाचा जोर झाल्यामुळे त्याची अतिशय दीनवाणी, केविलवाणी अवस्था झाली. उठून बसण्याची शक्ती त्याच्यात उरली नाही. अशा अवस्थेत त्याला क्षयरोगही झाला. केलेल्या दुष्कृत्यांची, पापाची फळे भोगण्याची त्याच्यावर पाळी आली. रोगामुळे त्याचे सर्व शरीर फुटले, म्हणजे सर्व अंगभर फोड उठले, नाक झडून गेले आणि सुरेखपणा, सौंदर्य जाऊन त्याला कुरूपता प्राप्त झाली. देह अगदीच खंगून गेला. नाना प्रकारच्या व्यथा निर्माण झाल्या आणि तारुण्यातील सर्व शक्ती नष्ट झाल्याने तो रोड म्हणजे क्षीण दिसू लागला. त्याच्या सर्वांगाला कळा लागल्या. देह अगदी कळाईन झाला, म्हणजे देहाला अवकळा आली. शक्तीच न राहिल्याने तो थरथर कापू लागला. हात पाय वगैरे रोगांमुळे जळून गेले. त्यामुळे त्याची अशी अवस्था पाहून लहान मोठी माणसे त्याच्यावर शिसारी आल्याने थुंकू लागली. त्यातच त्याला आता जुलाबही सुरू झाली. त्याच्या आसपास घाण पसरली, दुर्गंधी येऊ लागली. तो अतिशय मृतप्राय होऊन गेला, पण त्याचा जीव काही जाईना. मग तो म्हणू लागला, हे भगवंता, आता तरी मला मरण येऊ दे. माझ्या जीवाला अतिशय यातना झाल्या आहेत. अजूनही माझ्या पापांचा घडा भरला नाही का रे? असे म्हणून जेव्हा जेव्हा तो स्वतःच्या शरीराकडे पाही, तेव्हा तेव्हा आपली भयानक अवस्था पाहून तो घळाघळा रडू लागला. अत्यंत दीनवाणा होऊन बिचारा मनातल्या मनात तडफडू लागला. अशा रीतीने त्याला खूप कष्ट झाले. त्याचे अगदी हाल झाले. घरातील सगळ्यांचीच वाताहत झाली. इकडे उरलेला पैसाही चोरांनी दरोडा घालून लुटून नेला. याप्रमाणे ना धड इहलोक ना धड परलोक अशी त्याची त्रिशंकू अवस्था झाली. नशिबाचा असा विचित्र भोग त्याला भोगावा लागला. कालांतराने त्याच्या पापकर्माचा भोग संपला. दिवसेंदिवस त्याचा रोग कमी होत गेला. वैद्यांनी औषधी दिली, उपचार देखील केले आणि ते फळाला आले. लोक म्हणू लागले, हा तर मरता मरता वाचला आहे. याचा तर जणू पुनर्जन्म झाला आहे. आता हा पुन्हा माणसात आला आहे. मग त्याने बायकोला घरी आणले, कारण आता त्याचे कालांतराने दिवस बदलले. पापकर्माचा भोग त्याने भोगला आणि आता जे काही मागच्या जन्मात पुण्य केलं होतं त्यामुळे आता तो चांगला झाला, तब्येत चांगली झाली आणि म्हणून त्याने बायकोला घरी आणले. घरात पुन्हा दिवा लागू लागला. पण परत तो पहिल्यासारखा
स्वार्थी वृत्तीने वागू लागला. त्याच्या वृत्तीमध्ये स्वभावामध्ये काहीच फरक पडला नाही. त्याने पुन्हा काही संपत्ती मिळवली, सर्व चीज वस्तू गोळा केली, पण पदरी संतान नाही म्हणून घर बुडाल्यासारखे त्याला वाटू लागले. पुत्र संतान झाले नाही म्हणून तो दुःखी झाला. लोक त्याला वांझ म्हणू लागले. त्याला आता आणखी दुःख होऊ लागले. वांझपणाची बदनामी जावी म्हणून निदान आता मुलगी तरी व्हावी असा विचार त्याच्या मनात आला. मग त्यासाठी त्याने खूप खटपट केली. अनेक देवांना नवस सायास केले. तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, उपास तापास, धरणे पारणे यांचा तर त्याने सपाटाच लावला. विषय सुक्त राहिले बाजूला, पण वांझपणाने दोघेही अतिशय दुःखी झाले. तेवढ्यात पुन्हा एकदा त्याचे दिवस बदलले. कुलदैवताची त्याच्यावर कृपा झाली आणि त्यांना एकदाचे मूल झाले. त्या मुलावर दोघांचे आत्यंतिक प्रेम जडले. पोराला ते एक क्षणही नजरेआड होऊ देत नव्हते. त्याला काही झाले तर ती दोघेही जोरजोराने रडू लागत. अशी ती दुःखी दोघेजण विविध दैवतांची पूजा करत. पण पूर्वीच्या पापकर्मामुळे ते मूल अचानक मरून गेले आणि आता तर त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यांच्यासमोर अंधार पसरला. पुन्हा त्यांच्या नशिबी निपुत्रिकत्व आले. ते दोघे म्हणू लागले, हे देवा, आम्हाला वांझ करून कशाला जिवंत ठेवले आहेस? आम्हाला हा पैसा काय करायचा आहे? पैसा सगळा जाऊ दे, पण मूलबाळ होऊ दे. मुलासाठी सर्व सोडावे लागले तरी चालेल. एक मूल झाल्यामुळे वांझपणा गेला होता, पण आता ते मेल्याने त्याची अवस्था मरत वांझ म्हणजे जिची पोरे वाचत नाही. मरत वांझचा अर्थ काय? जिची पोरे जिवंत राहत नाही अशी स्त्री असे तिला नाव पडले. त्यामुळे ती दोघे पुन्हा रडू लागली. श्री समर्थांच्या काळात तत्कालीन चांगले समजूतदार लोकही मूलबाळ होण्यासाठी काय काय प्रकार करीत त्याचे वर्णन समर्थ पुढे करतात. जरी हे वर्णन समर्थांच्या काळातलं असलं, अर्थात त्या काळातील काही पद्धती रीतिरिवाज बदलले असतील, पण बऱ्याच गोष्टी आजही आजच्या काळाला लागू आहेत. तर समर्थांच्या काळामध्ये लोक मूलबाळ होण्यासाठी काय काय करायचे वर्णन करतात समर्थ. आमचा वंशवेल का तुटला? हाय रे देवा, आमचे निर्वाह साधन बुडाले. आमची कुलस्वामिनी आमच्यावर का रागावली? तिने आमच्या कुळाचा दिवा मालवला. आम्हाला जर पुत्रमुख पाहायला मिळाले, मुलगा झाला, तर मी मोठ्या आनंदाने निखाऱ्यावरून विस्तवावरून चालत जाईन. कुलस्वामिनी समोर गळ टोचून घेईन. अर्थात ही सर्व अघोरी कृत्य आहेत, पण त्या काळामध्ये ती करायची. कुलस्वामिनी समोर गळ टोचून घेईन. आई, त्या मुलाला मी तुलाच अर्पण करीन आणि तुझा भुत्या करीन. त्याचे नाव केरपुंजा ठेवीन. बघा, आजही काही जणांच्या मनामध्ये ही भावना आहे. जर मुलं वाचत नसतील तर अशा रीतीने नाव ठेवतात, केरपुंजा, दगडू, धोंडू, जेणेकरून ती मुले वाचावीत. त्याचे नाव मी केरपुंजा ठेवीन, त्याच्या नाकात वेसण घालीन. पण हे आई, मुलगा व्हावा ही माझी इच्छा तू पूर्ण कर. अशा रीतीने त्याने पुष्कळ देवादिकांना नवस केले. पुष्कळ गोसावी बैरागी शोधले. संबंधांना प्रसन्न करण्यासाठी नानाविध प्रयत्न केले. अंगात देवता संचार करून घेतला. ब्राह्मणांना केळी, नारळ, आंबे यांची दाने दिली.
अनेक प्रकारचे चेटकाचे प्रयोग केले. अगदी क्षुद्र हीन मंत्र प्रयोगही केले, परंतु प्रारब्ध अनुकूल नसल्याने, नशिबाची साथ नसल्याने त्यांना मुलगा काही झाला नाही. मुलगा व्हावा या वासनेने अस्पर्श असता झाडाखाली जाऊन न्हायला बसणे, फळ देणारी झाडे जाळणे अशी पापकर्मे त्यांनी केली. दोघांनी आपले वैभव सोडले आणि डोक्यात वारे शिरल्याप्रमाणे ते वागू लागले. आणि आता खंडोबा व कुलस्वामिनी त्यांच्यावर प्रसन्न झाली. त्यांची मनोकामना पूर्ण झाली. नवरा बायकोचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता यानंतर पुढे काय झाले ते ऐकण्याआधी श्रोत्यांनी सावध होऊन लक्षपूर्वक ऐकावे असे स्वामीजी सांगतात. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील दशक 3 मधील 3रा समास स्वगुण परीक्षा ब पूर्ण झाला.